घरची सगळी कामं संपली, की माझी ना सगळ्यात महत्त्वाची ड्युटी चालू होते. नमस्कार मंडळी. सो बघू शकतात, की आजचा व्ह्यू तर खूप सुंदर आहे. त्यामुळे ही जर्नी खरंच खूप छान चालली आहे असं मलाही वाटतंय. आणि हो, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मला रिस्पॉन्स करतायत माझ्या या जर्नीला. त्यासाठी तुमच्या सगळ्यांना खूप मोठं थँक यू. सो हाऊसवाईफचा दिवस तर कधीच संपत नाही, फक्त तिची कामं बदलतात. खरं आहे ना, आज पण असंच काहीसं दाखवणार आहे. दिवसभराची घरची कामं, स्वयंपाक, आवराआवरी झाली, की संध्याकाळी सुरू होतं माझं दुसरं काम, ते म्हणजे माझ्या मुलींचा अभ्यास घेणं. आता हो, या दोघींना मी क्लास वगैरे लावलेला नाही आहे, या दोघींचाही अभ्यास मीच घेते. आता अक्षराला तर याच वर्षी टाकलं त्यामुळं तिला अभ्यासाची गोडी लागणं फार गरजेचं आहे. आणि मुलांचा अभ्यास घेणं म्हणजे फक्त पुस्तक उघडून त्यांच्यासमोर ठेवणं असं नाही, असं मला पर्सनली वाटतं. त्यांना समजून सांगणं, पुन्हा पुन्हा शिकवणं आणि त्यांच्यातला आत्मविश्वासही वाढवणं तितकंच गरजेचं असतं. कारण हीच ती योग्य वेळ असते ज्यावेळेस मुलं एक तर खूप चांगल्या प्रकारे करू शकतात किंवा ती बुजरी म्हणजे अशी काहीच येत नाही मला अशा टाईपची होतात. कधी-कधी ते पटकन शिकतात, तर कधी-कधी थोडा जास्त वेळ लागतो. म्हणून आई म्हणून मला असं वाटतं, की मी या दोघींना प्रत्येक गोष्टीत परफेक्ट नाही बनवलं तरी प्रयत्न मात्र नक्की करीन, की ह्यांचा अभ्यास मी चांगल्या प्रकारे घेईल किंवा मी ह्यांना एखादी कन्सेप्ट चांगल्या प्रकारे शिकवून सांगेल. खरं सांगू का, दिवस कितीही थकवणारा असला ना, तरी माझ्या मुलींसोबतचा हा अभ्यासाचा वेळ दिवसातील सगळ्यात सुंदर क्षण आहे असं मला वाटतं. कारण यावेळेला ना त्यांचे प्रश्नच संपत नसतात. "आई हे असं का? आई हे तसं का?" आणि त्यात इतक्या साऱ्या गप्पा पण होतात, की विचारू नका. आता मी तुम्हाला विचारते, की तुम्ही पण तुमच्या मुलांचा अभ्यास स्वतः घेता का? आणि घेत असाल तर खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. तर चला भेटू उद्या. बाय बाय.